नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही इकडे राहण्यासाठी येते आणि त्या घराची ती साफसफाई करत असते. मात्र काही भांडे आवरताना आवाज होतो तर अक्षय धावतच रमाकडे येतो आणि रमा, काय झाले, तू व्यवस्थित तर आहे ना? कारण अक्षयला तिकडे असून सुद्धा रमाचीच काळजी असते आणि रमा म्हणते की अहो काही नाही, साफसफाई करते. आणि हा भांड्यांचा आवाज तिकडे आपल्या रूमपर्यंत पोहोचला का? अक्षय म्हणतो की हो. तर लगेच रमा म्हणते की मला माहिती आहे की तुमचे सर्व लक्ष इकडेच असणार. तेव्हा मात्र अक्षय म्हणत असतो की नाही अगं, बाहेर होतो, त्यामुळे जरा आवाज कसला आला हे बघण्यासाठी मी इथे आलो. तेव्हा रमा मुद्दाम चिडते, कारण तिला पार्वती आजीच्या त्या बोलण्याचा आठवण होत असते. तेव्हा पार्वती आजी म्हटलेली असते की रमाला जर भेटण्यासाठी तू तिकडे गेला तर तुला मी अशी शिक्षा देईल की रमापासून तुला 1 वर्ष लांब राहावे लागेल. तेव्हा रमा मनात म्हणत असते की खरंच नाही, मला तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊन द्यायचे नाही. म्हणून रमा मुद्दाम अक्षयवर चिडते की तुम्हा पुरुषांना असे वाटते की आम्हाला बायकांना काही जमतच नाही, जे काम जमते ते फक्त पुरुषांनाच जमते असे तुम्ही मुद्दाम दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर अक्षय म्हणतो की अगं ये बाई, का चिडली इतकीस? मी तुझ्या काळजीपोटीच हे सर्व बोलत होतो आणि तुला जर तसेच वाटत असेल तर मी नाही तुझी काळजी करणार आणि तुला मदत करण्यासाठी सुद्धा येणार. तर अक्षय तेथून जातो. तेव्हा रमा मनात म्हणत असते की आओ, मी हे का करतेस, का असे वागतेस? कारण मला तुम्हाला माझ्यापासून कुठेही दूर जाऊन द्यायचे नाही, कारण आपण लवकरच थोड्या दिवसांनी एकत्र येऊ. म्हणून रमाला थोडासा मनाशी आनंद झालेला असतो. तेव्हा रमा पुन्हा कामाला लागते आणि सर्व घराची ती साफसफाई करून ती फरची क्लीन करत असते. तेवढ्यात मात्र रेवा तेथे चप्पल घालून मुद्दाम येते आणि रमाकडे बघत इकडे तिकडे ती फिरू लागते. रमा मात्र काही उत्तर देत नसते आणि रेवा म्हणते की बिचारी माझी मैत्रीण, आणि काय तिच्यावर आज ही परिस्थिती आली. रेवा म्हणते की तुला सवय असेल की ऐशोआरामात राहण्याची, पण तुला काही फरक पडणार नाही, कारण तुला लहानपणापासून सवय आहे ना अशा याहूनही वाईट परिस्थितीत राहण्याची. रमा मात्र काही उत्तर देत नसते. रेवा म्हणते की मुकादम घरातून डायरेक्ट येते सर्वंट क्वार्टरमध्ये राहण्यासाठी, जेथे नौकर राहतात तेथे. आणि आता तर या घरातूनच डायरेक्ट बाहेरच जाणार. रमा मात्र काहीच बोलत नसते. रेवा म्हणत असते की किती वाईट परिस्थिती असते, एक शिक्षा माणसाला कुठे घेऊन येते, डायरेक्ट जमिनीवर. तरीही रमा काही उत्तर देत नसते. रेवा पुढे म्हणते की आकाशात उडायची खूप हौस होती ना तुला, पण ते तुला नाही जमले आणि आता माझ्याकडे बघून तुला समजेल की आकाशात उडणे काय असते. असे बोलून रेवा जायला निघते आणि तिचा पाय घसरतो आणि ती लगेच खाली पडते. रमाला हसू येते आणि रमा म्हणते की काय ग रेवा, आता तर तू आकाशात उडत होती आणि आता डायरेक्ट जमिनीवर पडली. रमा म्हणते की आत्ता तर तू बोलत होती की वाईट परिस्थिती माणसाला जमिनीवर आणते, आणि मग तुला लगेच जमिनीवर यावे लागले, आणि ते पण दुसऱ्याच्याच घरामध्ये. आणि रेवा, तू स्वतःच्या पायावर आधी नीट उभा राहायचे शिक आणि मग मला आकाशात कसे उडवायचे असते ते शिकव. रेवा उठून उभी राहते. रमा म्हणते की हे बघ रेवा, तुला सुद्धा माहिती आहे आणि मला सुद्धा माहिती आहे, तुझे जे काही फालतू प्रयत्न चाललेले आहेत ना त्याला यश नाही मिळणार. कारण मी त्या घरामध्ये जरी इकडे लांब राहण्यासाठी आलेले असले तरी त्या घरामधील माझे स्थान हे कधीही कमी होणार नाही. तेव्हा रेवा मात्र ही काहीच उत्तर देत नसते आणि मग आपले मणिमंगळसूत्र हातामध्ये घेऊन मी रमा अक्षय मुकादम होते आणि रमा अक्षय मुकादमच यापुढे सुद्धा राहील, असे ती रेवाला उत्तर देते. नंतर इकडे आरती ही अभिला म्हणत असते की रिपोर्ट तू एकदा चांगले चेक करून घे, नाहीतर तू म्हणशील की तुझ्या मनाचे खेळ आहे हे सर्व. आणि तुला हे सर्व समजल्यानंतर अभि आनंद का झाला नाही? अभि म्हणतो की मला खूप असा आनंद झाला, पण हे बाळसुद्धा मला तुझ्यापेक्षा महत्त्वाचे नाही, तू आहे फक्त माझ्यासाठी महत्त्वाची. आणि आपण ही प्रेग्नन्सीची जी काही रिस्क घेऊ शकत नाही, कारण तुझ्या जीवाला खरंच धोका आहे. आरती म्हणते की अभि, असे काही होणार नाही, तुझे बाळ आणि बायको दोघं सुद्धा सुखरूप असणार अगदी तुझ्या समोर. त्यानंतर इकडे अक्षयला रमाची आठवण येत असते आणि ती चिडलेले सुद्धा त्याला क्षण आठवतात. तेव्हा अक्षय म्हणतो की 2 महिन्या आता आपली कट्टी, महिनाभर मी तुला भेटण्यासाठी सुद्धा तिकडे येणार नाही, मदत करण्यासाठी काय आलो आणि तू माझ्यावर चिडली, त्यामुळे आता मी तुझ्याबरोबर बोलण्यासाठी सुद्धा येणार नाही.
नंतर इकडे रमाला सुद्धा झोप येत नसते आणि ती म्हणत असते की मी त्या घरची सून असून सुद्धा घराच्या बाहेर आणि रेवा तर त्या घरातली नसून सुद्धा आतमध्ये, शेवटी माझा जीव हा खालीवर होतोच ना. आणि तिला रेवाचे सुद्धा बोलणे आठवत असते आणि ती अक्षयवर कशी चिडली हे सुद्धा तिला क्षण आठवतात. आणि खरंच मी खूप चिडले, पण मला सुद्धा आता दुरावा नाही सहन होत. तुमच्याशिवाय मी नाही इकडे राहू शकत. आई आजी काही पण करू शकतात आणि घटस्फोटाचे पेपर सुद्धा त्यांनी माझ्याकडून म्हणून ते क्षण सुद्धा रमाला आठवू लागतात. आणि नंतर रमाला आई आजी अक्षयला मला भेटायला आल्यानंतर काय शिक्षा देणार हे सुद्धा आठवते. आणि नाही, मला आता सहन होत नाही, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत म्हणून अक्षय आल्याचा तिला भास होतो. आणि अक्षयच्या मिठीत ती घेतलेले सर्व रमाला आठवतेत आणि भास संपल्यानंतर रमा जागी होते. तेवढ्यात दरवाजाचा आवाज येतो. रमा दरवाजा उघडते तर नैना आणि सीमा आलेले असतात. नैनाला बघून रमाला सुद्धा आनंद होतो. नैना म्हणते की अगं रमा, आयुष्यात तुला कधीही माझी मदत लागली तरीही तुझी बहीण कायम तुझ्या सोबत असेल. पण तुझे खरंच माझ्यावर खूप उपकार आहेत. रमा म्हणते की अगं नैना, मला सर्व समजते, पण तू इथे का आली? तुला जर कोणी बघितले इथे आल्यानंतर तर काय होईल? नैना म्हणते की अगं मला सर्व समजते, पण मी तुला भेटल्याशिवाय कशी जाणार? तेव्हा मात्र रेवा ही बाहेर विचारच करत असते की रमा, तुला कशी मी आता सळो की पळोशी करून तुझी कशी वाट लावते ते तू बघतच राहा. तर अचानक रमा जेथे राहत असते त्या दरवाजामध्ये काहीतरी सावली तिला चमकते आणि आता यावेळी रमाला भेटण्यासाठी नक्की कोण आले असेल म्हणून ती बघते. तेव्हा म्हणते की नक्की अक्षयच असणार. आणि आता मी आयाजींना हे सर्व सांगते आणि बोलावून घेऊन येते. आज रमाची मात्र खैर नाही म्हणून रेवा आयाजीला बोलवण्यासाठी जाते. रेवा आतमध्ये येते तर अक्षय आणि आनंद एकमेकांबरोबर बोलत असतात. तर रेवा विचारते की अक्षय तू येतेस? तर अक्षय म्हणतो की मग मी कुठे असणार? आनंद म्हणतो की रेवा तुला माहिती आहे का, याला रामाची खूप आठवण येते म्हणून याने स्वतःला कामामध्ये बिजी करून घेतले आणि या घरामध्ये सर्व काही हे रमाच्या आवडीचे म्हणजे रमाच्या पसंतीचे करायचे असे अक्षयने ठरवले. त्याचंच आम्ही नियोजन करतो. रेवा मात्र रागाने म्हणते की मी जाते आता झोपण्यासाठी, मला खूप झोप आली. म्हणून रेवा रागाने आतमध्ये निघून जाते. तर अक्षय म्हणतो की दादा हे काय होते रे सगळे? तेव्हा आनंद म्हणत असतो की अरे मी तिची शाळा घेत होतो. तेव्हा अक्षय म्हणतो की अशीच तिची शाळा घेत राहा आणि चांगली जिरवत जा. नंतर इकडे रेवा ही रडत असते आणि सीमा आणि रमाला म्हणत असते की काकू, मला असे वाटत होते की स्वतःचे हे संसार चालवण्यासाठी शरीराच्या आणि मनाच्या विरुद्ध जाऊन काही सुद्धा केले ते चालते, पण तसे काही नाही. तुम्ही मला मान सन्मान मिळवून दिला आणि तुमच्यामुळे मला समजले की स्वतःच्या मनाच्या आणि शरीराच्या विरुद्ध जाऊन असे काही करायचे नसते. मनगटामध्ये बळ आणि स्वतःचा आत्मविश्वास हा त्यासाठी खूप काही असतो. नैना रडतच म्हणत असते की मी माझ्या मुलाला भेटायला जायचे. तेव्हा तो मला विचारायचा की आई तू काय काम करतेस आणि ते अंकल कोण आहे. पण आता मला कुठलीही लाज वाटणार नाही. मी आता ताठ मानेने सांगणार की तुझी आई आता एका कॅफेमध्ये काम करते. आज हे सगळं तुमच्या दोघीमुळे शक्य झालं. आणि माझ्यासारख्या गावाकडून ज्या काही या शहरात मुली येतात त्यांनाही असे आपले अस्तित्व निर्माण करायचे असते आणि त्यांनाही असे पुरुष भेटतात आणि अगोदर सांगतात की आधार देतो, पण आणि त्या निरागस मुली त्यामध्ये फसतात. पण कोण खरे आणि कोण खोटे हे समजूस तर पूर्ण वेळ ही निघून गेलेली असते. तेव्हा सीमा म्हणते की नैना तू आता अशी भरारी घे की कोणीच तुला त्रास देऊ शकणार नाही. आम्ही तुझ्या कायम पाठीशी आणि तुझी साथ देत राहणार. नैना खुश होते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये शशिकांत हा सीमाला बघतो आणि सीमाचा हात पिरगाळत असतो. तेव्हा मात्र रमा ही मेणबत्तीचा चटका शशिकांतच्या हाताला देते. शशिकांत जोरात आईगसे ओरडतो. रमा म्हणत असते की आज फक्त हातावर मेण सांडले, उद्या शेण सांडेल आणि ते सुद्धा तोंडावर. शशिकांत खूपच घाबरतो. त्यानंतर इकडे अक्षय झोपण्यासाठी लागतो आणि रमाची त्याला आठवण येते. त्याला असे वाटते की रमा आपल्या शेजारी झोपलेली आहे. तेव्हा मात्र इकडे रमाला सुद्धा आठवण येते. त्यांना झोपण्यासाठी माझ्या साडीचा पदर लागतो, आता कसे झोपतील ते, म्हणून रमाला सुद्धा अक्षयची खूप आठवण येते. तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.